बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आले असून यावरून आता वाद निर्माण झालेला आहे। 36,000 कोटींच्या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात मात्र सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कर्जमाफी मिळेल या आशेने सोलापूर जिल्ह्यात मुद्दाम कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल 1.5 लाखांनी वाढली आहे। मात्र शासनाने कर्जमाफीचा कालावधी न बदलल्याने या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसून आता त्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी आणि सर्वेक्षणाला निमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक विरोध केला आहे। आंदोलक नेत्यांनी पोलिसांनी पहाटेच घरातून ताब्यात घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळला। अनेक जिल्ह्यांत डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावरून होणाऱ्या घाऊक डिझेल खरेदीची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। किरकोळ विक्री पंपावरून कंपन्यांनी किंवा मोठ्या उद्योगांनी खरेदी करू नये यासाठी ही तपासणी केली जाणार आहे। कांदा उत्पादकाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी अजूनही कोणताही ठोस अहवाल सादर केलेला नाही। सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि योग्य धोरणांच्या अभावामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग यांच्या नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पाडली। पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे खनिज तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून भारत व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवणार आहे। नाशिकचे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी उद्योगांना किरकोळ पेट्रोल पंपावरून व्यावसायिक इंधन खरेदी तातडीने थांबवण्याची सूचना दिली आहे। आगामी खरीप हंगाम पाहता शेतकरी आणि सर्वसामान्यांना इंधनांचा तुटवडा भासू नये म्हणून हा पाऊल उचलण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना आता सायबर चोरांनी लक्ष केले आहे। साताऱ्यात महिलांच्या बँक खात्यात संशयास्पद रकमा जमा करून फसवणूक केल्याचे उघड झाले असून सायबर पोलिसांनी तातडीने 7 बँक खाती गोठवली आहे। राज्य शासनाने खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी कोल्हापुरातून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे। आता शेतकरी मोबाईल ॲपवर नोंदणी करून QR कोड स्कॅनद्वारे अगदी सहज आणि वेळेची बचत करत खते खरेदी करू शकतील। जळगाव जिल्ह्यात 12 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज असला तरी एल निनोमुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटी आलेल्या वादळी पावसामुळे 701 हेक्टरवरील केळीच्या बागा आणि 216 हेक्टरवरील लिंबू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे। यामध्ये भडगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 727 दूध संस्थांना मतदार यादीतून वळगण्याचे आदेश विभागीय उपनिबंधकांनी दिले आहेत। या संस्थांचे सभासदत्व धोक्यात आल्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून यादी पुण्यातून आल्याची चर्चा रंगली आहे। कृषी विपणन क्षेत्र बळकट करण्यासाठी शासनाने मुंबई APMCला राज्याचा पहिला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित केले आहे। नवनियुक्त अध्यक्ष जयकुमार रावल यांनी पदभार स्वीकारला असून 1200 एकरावर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय मार्केट उभारण्याचा संकल्प केला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेशनवरील धान्याऐवजी रोख रक्कम स्वीकारणाऱ्या 36,000 कार्डधारकांना गेल्या 6 महिन्यांपासून एकही रुपया मिळालेला नाही। धान्यही नाही आणि हक्कांचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याने संतप्त लाभार्थी आता पुन्हा धान्याची मागणी करत आहेत। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच डेली न्यूज आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।